काही लोकांना पाहिलं की लगेच जाणवतं की या व्यक्तीमध्ये एक वेगळाच आत्मसन्मान आहे. ते लोक मोठ्याने बोलत नाहीत, कोणाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि स्वतःचा दिखावा देखील करत नाहीत. पण तरीही लोक त्यांच्याशी बोलताना थोडं जास्त रिस्पेक्ट देतात, कारण अशा लोकांच्या वागण्यात एक वेगळीच कॉन्फिडन्स आणि डिग्निटी दिसते. ते लोक कोणालाही खुश करण्यासाठी स्वतःला बदलत नाहीत आणि कोणाच्याही चुकीच्या वागणुकीला शांतपणे पण ठामपणे नकार देऊ शकतात. म्हणूनच प्रश्न असा आहे, आत्मसन्मान असलेल्या लोकांची नेमकी चिन्हे कोणती असतात आणि आपण कसं ओळखू शकतो की एखाद्या व्यक्तीमध्ये खरा आत्मसन्मान आहे की नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आत्मसन्मान असलेल्या लोकांची 7 शक्तिशाली चिन्हे, जी समजली तर कदाचित तुम्हीही तुमच्या आयुष्यात अजून मजबूत आणि आत्मविश्वासू बनू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, ते स्वतःची किंमत ओळखतात. आत्मसन्मान असलेले लोक स्वतःची किंमत फक्त इतर लोकांच्या मतावर ठरवत नाहीत. अनेक वेळा आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जे आपल्याला कमी समजण्याचा प्रयत्न करतात किंवा आपल्या क्षमतेवर शंका घेतात. पण ज्यांच्यात आत्मसन्मान असतो ते अशा गोष्टींमुळे स्वतःबद्दलचा विश्वास गमावत नाहीत. त्यांना माहीत असतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास गुण असतात आणि त्यांचीही स्वतःची एक वेगळी ओळख आहे. म्हणूनच ते स्वतःला इतरांशी सतत कंपेअर करत बसत नाहीत. ते स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देतात आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात. हळूहळू हीच सवय त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. नंबर 2, ते प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाही. बऱ्याच वेळा आपण लोकांना नकार देण्यास घाबरतो. आपल्याला वाटतं की जर आपण नाही म्हटलं तर समोरची व्यक्ती आपल्याबद्दल वाईट विचार करेल. पण आत्मसन्मान असलेली लोक ही गोष्ट चांगली समजतात की प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःलाच त्रास देत असतो. म्हणून ते लोकांना मदत करतात. पण जेव्हा त्यांना वाटतं की समोरची व्यक्ती त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आहे, तेव्हा ते शांतपणे पण ठामपणे नकार देतात. ही सवय त्यांना स्वतःचा वेळ, ऊर्जा आणि मानसिक शांतता जपायला मदत करते. नंबर 3, ते स्पष्ट बाउंड्रीज ठेवतात. आत्मसन्मान असलेले लोक त्यांच्या आयुष्यात काही स्पष्ट नियम ठेवतात. ते कोणालाही त्यांच्या भावनांशी किंवा त्यांच्या वेळेशी खेळू देत नाहीत. उदाहरणार्थ, जर कोणी सतत त्यांचा अपमान करत असेल किंवा त्यांच्याशी चुकीचं वागत असेल तर ते अशा वागणुकीला सहन करत बसत नाहीत. ते त्या व्यक्तीला शांतपणे सांगतात की ही गोष्ट त्यांना योग्य वाटत नाही आणि जर समोरची व्यक्ती बदलत नसेल तर ते त्या नात्यात अंतर ठेवण्याचा निर्णय घेतात. कारण त्यांना माहीत असतं की मर्यादा ठेवल्या नाहीत तर लोक हळूहळू तुमचा फायदा घेऊ लागतात. नंबर 4, ते सतत स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतात. आत्मसन्मान असलेले लोक त्यांच्या चुका लपवण्याचा प्रयत्न करत नाहीत. उलट ते त्यांच्या चुका स्वीकारतात आणि त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहीत असतं की जीवनात प्रत्येक माणूस कधीतरी चुका करतो, पण त्या चुका मान्य करून त्यातून शिकणं हेच खऱ्या प्रगतीचं लक्षण असतं. म्हणून ते नवीन गोष्टी शिकायला तयार असतात, स्वतःच्या विचारांवर काम करतात
आणि वेळोवेळी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात. ही सवय त्यांना सतत पुढे जाण्यास मदत करते. नंबर 5, ते टॉक्झिक लोकांपासून दूर राहतात. आत्मसन्मान असलेले लोक कोणत्या लोकांसोबत वेळ घालवायचा हे खूप विचार करून ठरवतात. ते अशा लोकांसोबत जास्त वेळ घालवत नाहीत जे सतत तक्रार करतात, निगेटिव्ह बोलतात किंवा इतरांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माहित असतं की अशा लोकांच्या सहवासामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि तुमचं मनही अस्वस्थ होतं. म्हणून ते त्यांच्या आयुष्यात अशा लोकांपेक्षा सकारात्मक आणि प्रेरणादायी लोकांना जास्त महत्त्व देतात. नंबर 6, ते स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवतात. आत्मसन्मान असलेले लोक त्यांच्या आयुष्यातील निर्णय घेताना खूप विचार करतात. पण एकदा निर्णय घेतला की ते त्या निर्णयावर विश्वास ठेवतात. ते प्रत्येक गोष्टीसाठी इतर लोक काय म्हणतील याचा अतिविचार करत बसत नाहीत. कारण त्यांना माहित असतं की जर तुम्ही सतत इतरांच्या मतांवर अवलंबून राहिलात तर तुम्ही कधीच स्वतःच्या आयुष्यात ठाम निर्णय घेऊ शकणार नाही. म्हणून ते इतरांचं मत ऐकतात, पण शेवटी त्यांच्या मनाला योग्य वाटेल तोच निर्णय घेतात. नंबर 7, ते स्वतःचा आदर करतात. आत्मसन्मान असलेल्या लोकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर. ते स्वतःशी कधीही अन्याय होऊ देत नाहीत. जर कोणी त्यांच्याशी वारंवार वाईट वागत असेल तर ते त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवतात. कारण त्यांना माहित असतं की जर आपण स्वतःला सतत कमी लेखू दिलं तर इतर लोकही आपल्याला गंभीरपणे घेणार नाहीत. म्हणूनच ते त्यांच्या आयुष्यात अशा लोकांना आणि अशा परिस्थितींना जागा देत नाहीत जिथे त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचतो. म्हणूनच मित्रांनो, आत्मसन्मान ही अशी गोष्ट आहे जी कोणाकडून मागून मिळत नाही. ती आपण स्वतः तयार करावी लागते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची किंमत ओळखते, स्वतःच्या भावना आणि मर्यादा जपते आणि चुकीच्या गोष्टींसमोर शांतपणे पण ठामपणे उभी राहते, तेव्हाच त्या व्यक्तीमध्ये खरा आत्मसन्मान तयार होतो. लक्षात ठेवा, आत्मसन्मान म्हणजे अहंकार नाही. अहंकार माणसाला इतरांपेक्षा मोठं दाखवतो, पण आत्मसन्मान माणसाला स्वतःच्या नजरेत मोठं बनवतो. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत मोठे होता तेव्हा जग ही हळूहळू तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागते. लोक तुमच्याशी कसं वागतात हे अनेक वेळा तुम्ही स्वतःला किती महत्त्व देता यावर अवलंबून असतं. म्हणून आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, स्वतःची किंमत ओळखा, स्वतःचा आदर करा आणि अशा कोणत्याही गोष्टीला तुमच्या आयुष्यात जागा देऊ नका जी तुमच्या आत्मसन्मानाला कमी करते. कारण शेवटी जो स्वतःचा आदर करायला शिकतो त्याचा आदर करायला जगाला देखील शिकावं लागतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आजच्या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच सायकोलॉजी फॅक्ट्स, सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या चॅनलवर आपण नेहमी अशा गोष्टींबद्दल बोलतो ज्या तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात आणि तुम्हाला आयुष्यात आतून मजबूत बनवू शकतात. आणि एक छोटीशी गोष्ट, आता आपल्या चॅनलवर सुपर थँक्स हे फीचर देखील सुरू झालं आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ खरोखर आवडत असतील आणि तुम्हाला चॅनलला सपोर्ट करायचं असेल तर तुम्ही सुपर थँक्स देऊनही या चॅनलला तुमचा छोटासा सपोर्ट देऊ शकता.
तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला अजून चांगले आणि उपयोगी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देतो. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.